हॅलो. 9 वाजता उठले का? बरोबर 9 वाजता उठलो आहे मी. बस आता इकडे दुकानात आलेला जस्ट बिकॉज म्हटलं छोटीशी क्लिप घेऊन टाकली. सो असं लोक रुपायचं कारण म्हणजे आज माझ्या सखीचा बर्थडे. ओके, तर गेल्या मार्चमध्ये आजच्या सोबत बोलणं झालं होतं. आता परत ते सुद्धा नाही झालेलं आहे. तर मग आता मी थोडासा टेन्शनमध्ये की मी करू तरी काय नेमकं, की मी नाही करू शकत. आता मी कॉल केला बट म्हणजे मी सकाळी 5 वाजता एक स्टोरी टाकली होती. बाई उठलो झोपायचं नाही यार, मग टाकून दिली. मग काय त्याच्यावरती लॉजिक, ही लवकर 5 वाजता उठून कोण स्टोरी टाकतं किंवा 12 वाजता टाकायची असते. बाई नको सांगू प्लीज. मी 12 वाजता टाकण्याचा प्रयत्न केले होते बट मी झोपलो होतो लवकर. 5 वाजता कसा सचिव आला तर मी 5 वाजता उठून माझी ती स्टोरी टाकली. बट त्याच्यामध्ये बाई मी सखी टाकायच्या वेळी सखी नाही टाकलं, तर मग त्याच्यामुळं परत माझा गोंधळ झाला. मी ती स्टोरी 9 वाजता 10-12 लोकांनी बघितल्यानंतर डिलीट केली. मग आता परत 9 वाजून 16 का 9:08 काहीतरी ती स्टोरी परत अपलोड केली. हॅपी बर्थडे सखी वगैरे असं तसं टाकून. तर इथे पण त्या टेक्स्ट आलेला की सखी डाल कमीने उसके अंदर तू सखी डाल लोग कुछ अलग समजेंगे, तू सखी डाल उसके अंदर. त्याच्यामुळं स्पेसिफिकली मी सखी टाकली, नाही तर मी टाकतही नव्हतो. मी 5 वाजता स्टोरी टाकलेली, तर म्हटलं आहे आता काय करायचं. पण तो एक टेक्स्ट आला, मी त्याच्यावरती रिप्लाय दिला ओके. आणि हे केलं जिथे सखी ॲड केलं त्या स्टोरीजमध्ये. ओके, आणि देन आता माझी अशी लंका लागलेली. मी बड्डे विश स्टोरीजवरती केलं आहे बट आता काहीतरी आज सॅटर्डे. आज सॅटर्डे. मग आता मला असा प्रश्न आहे की भाई मी कॉल करू, जाऊन विश करू, कारण की गेल्या 6 महिन्यात एवढंसंसुद्धा बोलणं नाही झालं. एवढंसं काय असतं, 2 शब्द बोलणं नाही झालेले माझं. 2 शब्द मार्च की एप्रिलमध्ये काहीतरी बोलणं झालं होतं. 6-7 भरपूर महिने झाले त्याला. तर आता मला नाही समजत मी कॉल करावं की काय. असं मला ओळखतात घरी सगळे, तिला नाही ओळखत आमच्या घरात. बट शी इज माय बेस्ट सखी, माझी बेस्ट फ्रेंड आहे. सो ओके, आता मी काय करतो ते ठरवून मग परत एकदा दुसऱ्या क्लिपमध्ये काहीतरी येते. ओके, आणि मी अजून पण त्यामुळे नाही केली. आणि याच्या आधीच्या क्लिपमध्ये मी घीड मारायला गेलेलो. सकाळ झाली आहे म्हटलं तर फिरून यावं थोडंसं, आहे की नाही. बेस्ट आयडिया आहे, तुम्ही पण करायचा, मजा येते. तर आता खऱ्या अर्थानं झाली माझी सकाळ. तर आता मी रॅन्डमली घराच्या बाहेर असं बळाच पडलो आहे की हे नाही आहे. मग मी आता इथून घरात न सांगता बघितलं, मग मी तर पकड मार बसून घरात न सांगता चाललं आता काहीतरी मस्त एक जण आईस्क्रीम वगैरे खातो आहे. तर काय बघते ती आता मस्त की जस्ट मी टिक्का लावलेला बघ. जस्ट मी आपण देवपूजा वगैरे केली आणि तुला मी सांगितलं म्हणजे माझ्या सगळीचा बड्डे म्हटलं. मग मला आता काहीतरी करण्यात आहे. बट मला प्रश्न आहे की भाई मी करू तरी काय, कारण की मी कॉल तर नाही करणार आहे. माझं हे तर ठरलं आहे, कॉल केला तर पकड घोडे. मला नाही खायचे भाई माझ्या सखीचे. आय नो शी इज माय जस्ट फ्रेंड, नॉट एक्स्ट्रा. तर मग ही फक्त फ्रेंड आहे. आणि ही गोष्ट मी सगळ्यांना सांगून झाली आतापर्यंत, ज्यांनी माझी स्टोरी बघितली असेल. आणि थांब बोलतो, तुला जर माझी स्टोरी बघायची असेल ना तर दिसतो माझा हात इथं काहीतरी येईल ती इन्स्टा आय डी माझी. बाय द वे नाईस _बॉय _4206 समथिंग. हां, हीच माझी इन्स्टा आय डी आहे. मग तू सर्च करून सुद्धा बघू शकतोस मला भावड्या. बघ माझी सगळी किती क्यूट आहे ते पण बघ. आणि आग नको होईल म्हणजे हे भावाची पण बघून आला म्हटलं काय बघू तू. ओके चल आता आईस्क्रीम होतो तुला दाखवतो. सो हॅलो, मी आता निघालो आहे. मी मामाच्या घरी बसलो होतो. मामाच्या घरून मी फरार होऊन चाललो आहे मावशीच्या घरी. तिकडं थोडंसं वातावरण चांगलं असतं. आणि मावशीच्या घरी जरी लहान मुलं जरा माझ्या इच्छा असल्यामुळे मला काही वाटत नाही. बट मामाच्या इकडं माझ्या मावस भावाचे मुलं आहेत. तर मग छोटीशी आहेत, एवढीशी किती झाडभर एवढीशी शिव इग्नोर मारते.
छोटे छोटे शेत मग त्यांच्यामध्ये काय करायचं काय एवढं मुलांचा लाड करत बसणं. मला त्यांना स्पेसिफिकली असं शिकवायला असे लिचून असं कसं तरी करावं वाटतं. जस्ट बिकॉज मी तिथून निघून आलो आहे. आणि हा आपला ब्लॉगचा शेवटचा पार्ट असेल. बऱ्याच 10 मिनिटाचा झाला आहे बहुतेक, कारण की मला माहिती आहे बरेचसे लोक बघणार तर नाहीच आहे. जस्ट बिकॉज एक मुलगा बंद करतो आय नो, बट वी हॅड अ बेस्ट ऑप्शन. पाणीपुरीवाला पण नाही आला आज माझा शी. हां, आणि मोस्ट इम्पॉर्टंट बहुतेक मी जर शर्माच्या घरी जाईन तर तो पार्ट याच्यामध्ये बहुतेक आला तरची गोष्ट वेगळी आहे. बट नाही आला तर समजून घ्या मी नाही गेलो. ओके, हां बस, दिस वॉज द लास्ट पार्ट अँड बाय बाय.